UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराडबाबत थोड्याच वेळात केज न्यायालयामध्ये सुनावणी आधी कराडची वैद्यकीय चाचणी। पुण्यामध्ये CID समोर वाल्मिक कराडनं केलं होतं आत्मसमर्पण। वाल्मिकला घेऊन बीड CIDचं पथक केजमध्ये दाखल। केस कोर्टाबाहेर कराडच्या समर्थक आणि विरोधकांची गर्दी। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचं राज्य चालवू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी। शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणात जोडलंय कराडचा आरोप। दोषी आढळल्यास न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायची तयारी। माझ्यावरील खंडणीची खोटी फिर्याद दाखल। वाल्मिक कराडनं खंडणीचे आरोप सर्व फेटाळले। फडणवीसांच्या तत्परतेनंच वाल्मिक कराड पोलिसांना शरण मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराडही हत्येचा गुन्ह्यात येईल। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। गुन्हेगार जर स्वतःहून शरण येतात मग पोलीस यंत्रणा काय करते? संतोष देशमुखांच्या मुलीचा सवाल। फरार आरोपींना देखील अटक करण्याची मागणी आहे। गावात भीतीचं वातावरण आहे। आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। काल धनंजय मुंडेंनी फडणवीसांशी चर्चा। आज वाल्मिक कराडचं सरेंडर। प्रकरणामागे काय दडलंय? संभाजीराजे छत्रपतींकडून शंका व्यक्त। वाल्मिकवर बोक्का लावण्याची ही मागणी। वाल्मिक कराडला साथ देणाऱ्या मंत्र्यांवर देखील 302चा गुन्हा दाखल करा। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मनोज जरांगेंची मागणी। आमदार सुरेश धसांनी माफी मागितल्यामुळे मी कायदेशीर कारवाई करणार नाही। माझ्याकडून या प्रकरणावर पडदा टाकतोय। सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार। गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त। पत्नी मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे पंतप्रधान मोदींची भेट। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सदिच्छा भेट घेतली। नववर्षात फडणवीस सरकारचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सोयाबीन खरेदी मुदत 7 दिवसांनी वाढवली। पणन मंत्री जयकुमार रावळ यांची घोषणा। सोयाबीन खरेदीसाठी 561 खरेदी केंद्र सुरू। प्रगतिशील गतिशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करूया। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीसांच्या शुभेच्छा। कोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले 2024चं वर्ष सरत आहे। नववर्षात नवीन स्वप्न, नवी आशा, नव्या आकांक्षा, संकल्प आणि दिशा उरात बाळगू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नववर्षाभिनंदन। नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक। सर्व समुद्रकिनारे गजबजले। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई फिरकली। तर सुरक्षिततेसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।